हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर आता सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते की गावावरून काय काय आणलंय। तर इथे बघा, ही आहे कांद्याची पात, त्यानंतर या ज्या कैऱ्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या ना, त्यातल्या एक दोन आणल्या काढून। त्यानंतर हे बघा, तर हा आहे पेरू। पेरू पण ॲक्च्युली कच्चाच आहे, पण आधी म्हटलं घे तर मग मी घेतले, दोनच पेरू घेतले छोटे छोटे। हे बघा, हे कच्चेच आहेत। आणि केळी आणताना एकदम ग्रीन होते, हे जसे ग्रीन आहेत ना तशा ग्रीन होत्या एकदम, पण आता बघा थोडं थोडं येलो व्हायला लागलेत, अजून एक दिवस लागेल तर पिकतील। आणि ऊस पण आणलेला आहे, पण तो गाडीतच राहिला रात्री, खूप वजन होतं हे सगळं घेऊन आले तर मग ऊस म्हटलं आता नंतर घेऊन येते, तर अजून मी गेले नाही खाली, तर ऊस पण आणलेला आहे। तर अशा पद्धतीने आम्ही घरी आलो आणि फुलांची झाडं आणली होती, काही मी तुम्हाला सांगितलं होतं, मोगरा गुलाब वगैरे, तर ते आणलं आहे, ते मला लावायचं आहे। इथे मी सगळ्या कुंड्या वगैरे ज्या जुन्या होत्या त्या सगळ्या हॉलमध्ये आणून ठेवलेल्या आहेत। आणि या नवीन कुंड्या मी घेतल्या आहेत, डीमार्टमधून आणल्या होत्या। तर ही 100 रुपयाला एक आहे, मस्त लाल हिरवा पिवळा असा कलर मी घेऊन आले। आणि गावावरून माती पण थोडीशी आणली होती, तर इथे दाखवते तुम्हाला। मंजुळा ज्या असतात तुळशीच्या, त्या पण एक अशा कागदात बांधून आणलेल्या आहेत तुळशीची रोपं लावण्यासाठी। आणि त्यासोबतच इथे मोगऱ्याचं जे झाड आहे ना, त्याची एक फांदी आणली आहे काढून। आणि तिथे ज्या एक काकी भेटल्या, त्या म्हटल्या अशी चुंबळ गोल करून मग लावायचं तर छान येतं, तर तसंही ट्राय करणार आहे। ही आहे थोडीशी माती, शेतातली काळी माती जी असते ती पण थोडीशी मी घेऊन आले आहे। जे आहे ते मोगऱ्याचं झाड आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवलं आधी गोल करून ठेवलं ते पण आणलं आहे, पण जर ते नाही आलं तर त्यासाठी दुसरी फांदी पण आणलेली आहे। आणि हे आहे गुलाबाचं, तर भरपूर काटे आहे त्याला, आणि बऱ्याच फांद्या मी आणल्या आहेत, माझ्या मैत्रिणींना पण देईन। तर आता ज्या जुन्या कुंड्या होत्या ना, त्या अगदीच म्हणजे खराब झालेल्या आणि अगदी हात लावलं तरी तुटत होत्या, अशा झालेल्या, उन्हाने जसं तडकतात ना तसं झालेलं। आणि बऱ्याच दिवसांपासून मी या यूज करते, तर म्हटलं आता बस झालं, यांचं लाईफ संपलेलं आहे। तर त्यातली जी माती होती ती मी नवीन कुंड्यांमध्ये शिफ्ट केली। तर याच्यामध्ये आपल्याला दिसताना कुंडी मोठी दिसते, पण बाजूला बघा इथे थोडासा स्पेस असल्यामुळे आपल्याला जास्त काही याच्यात माती टाकावी लागत नाही। तर पहिली कुंडी आहे रेड कलरची, याच्यात मी लावलं आहे मोगऱ्याचं झाड। तर जास्त माती आणली नाही गावावरून, कारण काय की खूप जास्त वजन होतं, माती खूप जड असते आणि त्याचं खूप जास्त वजन होतं, मग गाडीमध्ये आणायला जमत नाही। तर बघू आता पुन्हा नंतर जाऊ तेव्हा अशी थोडी थोडी आणूया। तर आता इथे दुसरं मी झाड लावत आहे गुलाबाचं, देवाला वगैरे वाहायला बरं पडतं आणि खूप सारे गुलाब यायला येतात। तर आता ही तिसरी कुंडी आहे येलो कलरची, याच्यात पण मी गुलाबाचं झाड लावणार आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एक झाड लावतो पण ते व्यवस्थित येत नाही, तर मग सेफर साईडला आणखीन एक मी याच्यात लावून देते, एक नाही आलं तरी दुसरं येईल। तर ही जी गोलवाली होतं ना ते मोगऱ्याचं झाड, मी तुम्हाला सांगितलं असं लावायचं, तर मी ते आधीकडून लावून घेतलं आणि अशा पद्धतीने ठेवलं बघा। आणि वरती त्याच्यावर माती टाकली, असं म्हणतात 2-3 म्हणजे ठिकाणी फुटतं अशा जर झाड लावलं तर लेट्स ट्राय, बघूया, मी पण पहिल्यांदाच असं करते। तर अशा पद्धतीने एक झाड लावले। तर अशा पद्धतीने झाडं वगैरे लावून झालेली आहेत। तुम्ही पण गावावरून जेव्हा येता तेव्हा असं काही सामान आणता का, मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह। बाय बाय।